भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य या ठिकाणी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल केल्याने कार्यकर्ते मात्र आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सध्या माझ्यासोबत जे आहे तर कार्यकर्ते आहेत। काय सांगाल स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, काय भावना आहेत? नाही, माननीय प्रदेशाध्यक्षांनी जे वक्तव्य केलं ते खरंच निंदनीय आहे। लातूर शहरात जर तुम्ही प्रत्येकाला विचारला तर लातूर म्हणजे विलासराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब म्हणजेच लातूर। मग याच्यामध्ये राजकारण नाही, भाजप नाही, काँग्रेस नाही, कुठलेही पक्ष नाही। इथं विलासराव देशमुख साहेब म्हणजे हा लातूरकरांचा व्यक्ती आणि विलासराव देशमुख साहेबांसाठी लातूरकर म्हणजे ते त्यांचं सर्वस्व। कारण साहेब म्हणायचे की जे जे नवं ते लातूरला हवं आणि ते प्रदेशाध्यक्ष साहेब म्हणले की विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसल्या जातील। अहो कसं पुसल्या जातील? लातूरच्या रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर लोकांना विलासराव देशमुख दिसतात, लातूरच्या विमानतळावर गेल्यानंतर विलासराव देशमुख साहेब दिसतात। माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या जर व्यक्तीला विचारलं तर लातूरच्या मांजरा बॅरेजेसमधल्या पाण्यामध्ये विलासराव देशमुख साहेबांची आम्हाला प्रतिमा दिसते। अहो आम्ही प्रत्येक क्षण लातूरकर हे विलासराव देशमुख साहेब जगलेले होते। आज काय होतं, विलासराव देशमुख नाही आहेत आमच्यात। एखादी जर घटना लातूर शहरात झाली तरी तर सामान्य नागरिक सहज म्हणून जातो विलासराव देशमुख असते तर असं झालं नसतं। म्हणजे लातूर म्हणजे लातूरच्या प्रत्येक रक्तामध्ये विलासराव देशमुख आहेत। आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष हो? त्यांना जर प्रदेशाचा अभ्यास नसेल आणि कुठल्या भागात जाऊन काय बोलायचे हे जर त्यांना कळत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव येते मला। आणि त्यांच्या या बालिश वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। कारण विलासराव देशमुख साहेब काही लातूर पुरते नव्हते, प्रदेश लेवलवर होते, केंद्रीय लेवलवर होते। अहो विलासराव साहेबांचे अनेक किस्से हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत। सामान्य मंत्रालयाच्या बाहेर बसलेल्या महिलेला पाहून तिने हात बोलवून घेतलं। मुंबई नाशिक रोडवरती जाम झालेल्या ट्रक ड्रायव्हरने फोन केला की साहेब माझी गाडी पुढे निघत नाही, त्याच्यासाठी गाडी पुढं काढून द्यायला लावणं। म्हणजे लातूरच नाही तर महाराष्ट्रातले असे अनेक उदाहरणं आहेत की विलासराव देशमुख साहेब हे सामान्य दीन दलित गोर गरीब जनतेसाठी जगले आणि त्या साहेबांना तुम्ही एका निवडणुकीच्या छोट्याशा निवडणुकीच्या भूमिकेत तुम्ही त्यांच्यावर टीका करता, हे शोभतंय तुम्हाला? काल त्याने माफी मागितली। हे बघा, तुम्ही माफी मागाल काही करा पण लातूरकरांचा रोष आता त्या माफीच्या पुढे गेलेला आहे। इवन लातूरकरच म्हणून नाही, मी आता सहज व्हिडिओ पाहत होतो तर महाराष्ट्रामध्ये त्याचा निषेध होऊ लागला आहे। सगळ्या महाराष्ट्रातल्या मुंबई असेल, तुळजापूर असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल, संभाजीनगर असेल, म्हणजे मी अशी नावं घेऊ शकतो की त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रदेशाध्यक्षांचा निषेध होऊ लागला आहे। म्हणजे विलासराव देशमुख हे काही लातूरपुरते मर्यादित नव्हते आणि तुम्ही आता माफी मागून उपयोग नाही। कारण तुम्ही बोलतानाच तुम्ही ते विचार करायला पाहिजे होतं की आपण काय बोलतोय। आम्ही तर लातूरकर त्यांना माफ करणार नाही। हे महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे, त्याच्यामध्ये भाजपला काही फटका बसेल? लातूरचा नागरिक हा त्याचं उत्तर देईल आणि 100% मला असं वाटतं की त्यांना फटका बसेलच। नक्कीच आणखी सोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल, काय भावना आहेत? तर हे कालचा त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही पूर्ण जाहीर निषेध करतो। एक नागरिक म्हणून मी लातूरचा त्यांना मी बोलतो आपला त्या साहेबांना आपलं त्यांच्याबरोबर KDMC पुरतं त्यांनी बोलावं। KDMC म्हणा किंवा ते मिंदेगड जे आहेत ते पक्ष वगैरे सोडून बसले त्यांना राबावं। हे लातूर आहे पिल्लू, आम्ही लातूरकर दबणारे नाही आहोत। आम्ही कृतीमधून त्यांना उत्तर देऊ, 100% देऊ। कारण आमच्या श्वासाश्वासात विलासराव आहेत, रक्तात विलासराव आहेत, दैवत विलासराव आहेत, मंदिर विलासराव आहेत। त्यामुळं विलासरावांच्या बाबतीत असं बोलणं म्हणजे हे एकदम निषेधार्थ आहे। आणि त्यांनी माफी मागणं पण म्हणजे एक रडक्याचे डोळे पुसलं त्यांच्याकडे। म्हणजे मी तर सगळ्यात अगोदर त्या जे टाळ्या वाजवलेत त्यांचा निषेध करतो। कारण ते मूर्ख लोक लातूरचे असून ते त्या वक्तव्याला टाळ्या वाजवतात, म्हणजे किती म्हणजे दया येण्यासारखं आहे। म्हणजे एकदम असं गलिच्छ वाटतं मला स्वतःला की हे लातूरचेच होते का, असे एकदम कालपासून अस्वस्थ झालेली आहे आम्हाला की हे वाक्य त्यांनी बोललेलं चुकीचं वाक्य आहे म्हणून। राज्याचे मुख्यमंत्री यांची लातूर येथे सभा होणार आहे, काय मागणी असेल? आम्ही निषेध करू चव्हाण साहेबांचा। आम्ही त्यांच्याकडे सांगू किंवा तुम्ही असं कसं काय प्रदेशाध्यक्ष केलेला आहे किंवा काय हे वाक्य तुम्हाला त्यांनी बोललेलं शोभतं का, काय तुम्ही त्यांना काय बोलणार आहात की नाही, है ना? एक तर तुमच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत, तुमच्याकडे पक्षाला उभं टाकवायला तुमच्याकडे माणसं नाही आहेत, तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करताय। तुला आम्ही नगर परिषद देऊ, तुला आम्ही सभापती करू, तुला तिकीट देऊ, तू आमच्याकडे ये। म्हणजे तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तर तुम्ही विचारत नाही आहेत।
आयबुला घेऊन चालताय आणि त्यात तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्यांना तुम्ही नाव ठेवता म्हणल्यास किती कुठपर्यंत त्यांच्या खालच्या दर्जाचं राजकारण जाणार आहे हे तरी कळतात ना आम्हाला. हे आम्ही 100% त्याला विचारू की बाबा असं कसं काय चालेल म्हणून. आणि एक आणखीन एक उदाहरण देऊ इच्छितो. परवा म्हणजे 2-3 महिन्याखाली एका पत्रकारांनी आदरणीय पवारसाहेबांना विचारलं होतं, अजितदादा पवारांना विचारलं होतं की तुम्ही कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये तुम्हाला चांगलं काम केलं असं वाटतं किंवा कोणता मुख्यमंत्री झाला चांगला. तर त्यांनी एका झटक्यात सांगितलं माननीय विलासराव देशमुख साहेब. एवढं रक्त म्हणजे एवढ्या मोठ्या नेत्यामध्ये ते विरोधक बघितले नाहीत काही नाही, सगळ्यांना जवळ करून दैनांचा राजा म्हणजे विलासराव. नक्कीच या ठिकाणी आणखीन काही कार्यकर्ते काय सांगाल, जगात स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं नाव होतं आणि ते पोचण्याचं असं वादग्रस्त वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले, काय भावना आहे? नाही, आपण पाहत आहे की जेवढे सोशल मीडिया आहेत किंवा कुठं माध्यम असेल पूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर निषेध नोंदवला जात असे. एवढं चाहत होते लोक. विलासरावांनी जे राजकारण केलं आपण पाहिलेलं आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील, यांची जोडी फेमस झाली होती. विरोधी पक्षात जरी असले एक संस्कृती जपली होती त्यांनी, लोकशाही कशी मजबूत करता येईल. पण हे आपण रोज पाहतो की रवींद्र चव्हाणासारखे जे व्यक्तीमध्ये आलेले आहेत राजकारणामध्ये, गढूळ राजकारण ह्या थराला जातील हे अपेक्षित नाही लोकांना. राजकारण करा, पण जसं मुंडे साहेब होते, विलासरावजी होते, बाहेर राज्यात नाव काढतात. परवा मी काही कारणास्तव बाहेर राज्यात गेलो, फक्त गाडीच्या नंबरवरून त्यांनी सांगितले की हे विलासराव साहेब के गाव के क्या. एवढं मनावर कोरलेले आहेत साहेब लोकांचे. आणि खरंच निषेधार्थ आहे त्यांनी जे बोलले ना, चुकीचं आहे. माझं तर मत आहे की त्याला लोकांनी जोड्यानं मारायला पाहिजे. रवींद्र चव्हाणला डायरेक्ट मारायला पाहिजे. नुसतं दिलगिरी व्यक्त करतो मूर्ख माणूस हा. अख्ख्या महाराष्ट्रातून तुम्ही बघा, सगळी करून रोष आहे जनतेचा. आणखी लोक थांबलेले आहेत. उद्या एक लोकशाहीचा उत्सव चालू आहे आपल्याकडे, त्याला गडूळ करता येत नाही म्हणून काही लोक थांबलेले आहेत. पण ह्याचा रोष निघणार. यांनी जनतेची माफी मागायला पाहिजे. सगळ्या रवींद्र चव्हाणांनी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा. तो थोडक्यात बोलून जातो असं मी दिलगिरी व्यक्त करून, त्याचं लक्ष बी नाही. मीडियावाले समोर आहेत, कसं बोलायला पाहिजे. आपल्याकडून मोठी चूक झाली तर हा रोष पुढे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल निवडणुकीमध्ये. नक्कीच. या असलम शेख, लोकशिवाय मराठी, लातूर.